निमकरोली बाबांचं दर्शन कंप्लीट झालं आहे आता तिथं काय दिसतंय मंदिर. तर आता आम्ही इथून चाललो आहे नैनितालला. आता ही गाडी आली आमची इथं, आम्ही गाडीत बसणार आहे हे मुलं. आणि आता आम्ही चाललो नैनितालला. संध्याकाळी आमचं कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की आम्ही स्टे केला होता इथंच निमकरोली बाबांच्या खाली, तिथं रूम होता. मग आता आम्ही इथून चाललो आहे नैनितालला. नैनितालचे जे बाबांचे 4 धाम आहेत, ते 4 धामांपैकी मेन दर्शन झाले, बाकीचे 4 धाम आहेत ते करणार आहे. तर हे आमचे दीपक भाई ये घुमाने वाले हमको. चलो तर चालतो आम्ही. ये क्या है? बाबा जी की तपोस्थली है, काकड़ी घाट धाम है, काकड़ी-घाट अल्मोड़ा धाम. जिले में आती है. अच्छा, अल्मोडा जिल्हा. मित्रांनो आम्ही आता अल्मोडा जिल्ह्यामध्ये काकडी धाम बाबाजींचं एक स्थान आहे 4 धामापैकी एक धाम काकडी धाम मध्ये इथं आलोय आता. तर बघा तुम्हाला दाखवून द्या तुम्ही, हे परमपूज्य बाबाजी निमकरोली का काकडी घाट कैची धाम का. तर आम्ही इथं आलोय, ही आमची गाडी, हे बाकीचे पोरं आहे. तर चला उतरा ना बेटा ललित चल डी भाई. हा चल करतोय तो. चला आम्ही इथं जातो मध्ये दर्शन घेऊन येतो. जय श्रीराम. आम्ही महाराष्ट्र नाशिक. माझे मिस्टर तर ऑल ओव्हर इंडिया फिरले, महाराष्ट्र वगैरे सगळं माहिती आहे. हो का. अच्छा अच्छा मी गुजराती आहे, पण लहानपणापासून मुंबईमध्ये राहिली म्हणून पूर्ण मराठी आहे. अच्छा अच्छा अच्छा. बघा इथं आम्हाला अल्मोडामध्ये महाराष्ट्राचे व्यक्ती भेटले. ते ऑलरेडी पुण्यामध्ये राहत होते, आता ते काही कारणास्तव इथं आले. आणि अल्मोडामध्ये म्हणजे उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रीयन व्यक्ती भेटणं म्हणजे खूप मोठं भाग्याचं म्हणता येईल नाही का. चला त्यांच्या संग बोलून पण भारी वाटलं. आता आम्ही जातो, दर्शन वगैरे घेतो मध्ये. हे मंदिर त्यांचं हे काकडी घाट. इथं या काकडी घाटला महाराजजी ध्यानधारणासाठी यायचे, तर त्यासाठी इथं हे आश्रम बांधलेलं त्यांचं काकडधाम म्हणून. आणि इथलं वातावरण इतकं सुंदर आहे ना, एकदम शांत. काकडधामचे दर्शन झाले. आता आम्ही चाललो आहे घोडाताल. हे देखो, हे याला संजीवनी बुटी मानतात. गंगोती सारखे हे बघा इथं नॅचरल पाणी आहे, म्हणजे याला फक्त पाईप लावलाय त्यांनी आणि या डोंगराचं पाणी त्याच्यातून बाहेर पडतंय. आता आम्ही 2-3 बाटल्या भरून घेतल्या पाणी प्यायसाठी. तुमको ना पूरी महक अलग है, मगर बुखार उखार सर्दी जुकाम सब साफ. हे औषध आहे संजीवनी बुटी. इथं इसकी स्लीपर हाइपर कंट्रोल करती है, गुस्सा कंट्रोल करती गुस्सा. हा देखो भैया बोल रहे, म्हणजे संजीवनी बुटी आहे ज्याला करोना झाला असेल किंवा ज्याला सर्दी ताप वगैरे असेल, है, वो पूरी विच्छुवासी हो रही है. किंवा विंच चावला असेल ना, तर त्याला ते लावायचं औषध लावायचं म्हणे. त्यांनी सर्व काही व्यवस्थित होऊन जातं म्हणे. मलेरिया की बीमारी नहीं होती. मलेरिया सगळं काही हे बघा सांगताय. इसका प्रोडक्ट बनता है, आगे दिखाऊंगा जब आगे. मित्रांनो आम्ही आता उतरलोय नाश्ता करायला शीतल रेस्टॉरंटमध्ये. का रे जाम झाला, डोकं दुखू राहिलं गाडीत बसून बसून. एकदम विशेष विशेष गंभीर आहे ना. डिबेट चलो. नाश्त्याला थांबलो होतो आम्ही इथं. आणि हे बघा एवढा भारी सुंदर असा नजारा आहे ना, काय सांगा. जॉन बसला बंधू. अरे तिकडे सर थोडा माले होती तिकडे. बघा दाल चावल घेतले आम्ही, पहाडी दाल चावल. हे देखो कसं काय जेवण. नाश्ता वगैरे झाला आहे. आता नाश्ता वगैरे करून आता आम्ही बसतोय गाडीत, निघतोय आता. चला आता घोडापालला तिकडे जायचं आहे. आता इथून माझ्या मध्ये 2 किलोमीटर आहे. आता 2 किलोमीटर पार करून आम्ही घोडापालला जाऊ, मग तिथून पुढे जाऊ. गोलू देवता का मंदिर है. गोलू देवता विष्णु भगवान जी के अवतार हैं. हाँ. और मन्नत वाला मंदिर है. वो जितनी आप घंटियां दिख रही हैं, अच्छा ये स्टार्टिंग में बांधते हैं. और जब मन्नत पूरी हो जाती है, जो बड़ी घंटी आप देखोगे उसमें उन लोगों की मन्नत पूरी हुई है जिनके नाम होंगे.
हाँ हाँ जो बड़ी घंटी है वो हाँ बड़ी घंटी आप अपनी श्रद्धा से, मन्नत पूरी होने के बाद अपनी श्रद्धा से, मन्नत पूरी के बाद बांधने का। हाँ वो आप अपनी मर्जी से बांधेंगे। ठीक है ठीक है ठीक है। वो आपकी श्रद्धा है, आप इतनी बातें, इतनी बड़ी घंटी हाँ, बांधे, वही, इतनी बड़ी बातें या पूरी बहुत बड़ी बात है, वो आपके ऊपर है। अच्छा 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 अब मन्नत पूरी होने के बाद बत्ती खुद अपनी आदमी अपनी इच्छा से बात के जाता है। ठीक है चलो आप भी जैसे कैची धाम है अपनी जगह में ना, चला. तर तुम्हाला कळलंच असेल आता, माहिती भेटली असेल की आता आम्ही आलोय घोडा खाल्ला. आता हा चला आम्ही निघतोय वरती. अभी जा रहे हैं ऊपर. हे बघा हे मंदिर आहे वर घोडा खालचं म्हणून, इथून जायला एंट्री आहे. हे असं मानलं जातं, ही घंटी घेतली आता आम्ही इथं. का बरं घेतली रे? असं म्हणलं जातं की इथे जर पहिल्यांदा येत असेल तर एक छोटी घंटी बांधायची असते, आपली एक मन्नत म्हणून, इच्छा म्हणून. जेव्हा आपलं पूर्ण होते मग तेव्हा आपण त्याच्या बदल्यात एक मोठी घंटी बांधू शकतो इथे. अच्छा 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 मग ती इच्छेनुसार राहते, बांधायची किंवा नाही ते तर श्रद्धेचा विषय प्रत्येकाचा. चालेल चालेल. चला आपण जाऊ आता दर्शन घेऊ. इथं उचलत नाही फोन. हे मंदिर आहे बघा. आपण म्हटलं ना घंटी, अशा लोकांनी इथं घंट्या बांधलेल्या आहे भरपूर प्रकारचे. जे काय असेल ते त्यांचं आलं लिहून, आणि ज्याची मन्नत पूर्ण होती मग तो असे मोठे घंटे बांधता इथं इच्छेनुसार. बघा इथे किती घंटा बांधलेल्या आहे. हे सगळ्या काही त्याच्यासाठीच आहे. ज्याची मन्नत पूर्ण झाली त्यांनी घंट्या बांधलेल्या आहे. मन्नत आहे ना भाऊ, काय विषय नाही. टिंकू सरांची मोठी मन्नत आहे त्याच्यामुळे त्यांनी मोठी कटोरी घेतली आणि तो असा मोठा घंटा बांधणार आहे नंतर. दिवाळी ज्यांचं मन्नत पूर्ण होती त्यांनी असे घंटेवर नाव असतं. जसं इथं नाव बांधलं जे असेल त्याचं, रिटायर्ड बँक मॅनेजर त्याच्या नावाची घंटी बांधल्या जाते नंतर. इथं पण दिलेलं आहे जसं लखनौचे सक्सेना साडे, अशा प्रकारे घोडा खालवाले. इथं सगळीकडे तेच केलं त्यांनी, सगळ्या ठिकाणी घंटा बांधून ठेवल्या. बघा आमचे दर्शन पण झाले आता मध्ये. निघूया आता आम्ही इथून. कुठं चाललं? नैनितालला आणि चाललं शेवटचा स्टॉप आहे काहीच आमच्या इथला आपला. अच्छा अच्छा. त्याच्यानंतर मग आपण खाटीमाला चालेल ना. हा कोणी काय भेटलं, कोणी काय पेटवलं? आखलीचं नाही पत्ता आलाय डोंगरावर जाता. अरे ते धुकं आहे, ते धुकं काय खरं नाही म्हणजे. कोणी काय पेटवलं? अरे काय म्हणतो यायला काय खरं नाही भाऊ, असे तर लोक आहे. चला आता आमचं दर्शन झालं इथलं घोडा खालचं. आता इथून आम्ही नैनितालला चाललोय. आता ते घंटे वगैरे घेतले होते त्याचं पेमेंट करायचं आहे, तेवढं आता आम्ही पेमेंट करून देतो आणि निघतो पुढे. मला जायचं का मग? आपण निघू आता. चला ठीक आहे. चला अरे कटोरी द्या ना भाऊ. आता आम्ही नैनितालला पोहोचलोय. तिथं खूप सारं धुकं आहे, ते काहीच दिसत नाही. हे बघा इथं तुम्हाला दाखवतो मासे किती बघा. एवढे मासे, त्यांना खायला काहीतरी पाहिजे. तर खूप मोकार धुकं आहे इथं सगळं डोंगरात. हे बाकीचे मेंबर पुढे निघून गेले. आता मी पण तिकडे चाललोय. तिथं शूटिंगच्या नादात मी मागे राहून गेलो. बाकी सगळे पुढे गेले आता. आणि इथून काय काय आपण दाखवून येतोय बघा. इतने सारे स्कॅम झाला पोरांसोबत. इकडे त्या तिथं फोटो काढायला गेले होते आर्मी सेंट्रल कॅम्प जवळ. यांना दिलं उचकून. अरे रे उचकून दिलं रे, उचकून दिलं. चला चला. ए नाही हो मजा झालं. हे बघा डॉल्फिन पाहून घ्या. चला आता नैनितालमध्ये आलो होतो आम्ही, पण आता आमची ट्रेन आहे संध्याकाळी 6 वाजता, त्याच्यामुळे टाईम होतोय आता. तर आता आम्ही लवकर चाललोय, गाडी आली आहे. आता इथून आम्ही
खातिमा चाललो डायरेक्ट. हनुमानगडला जायचं होतं पण हनुमानगडचं काय माहिती काय होतं पुढे गेलं कळलं आता. तर जायचं राहिलं तर हनुमानगड जाऊ म्हणजे काय खाटिमा जाऊ, मग खाटिमावरून मग खाटूश्यामला जायचं. तर आता चाललोय. बसले पोरं गाडीत बसले. बाकीचे कुठे गेले रे? चला हे बसले गाडीत. आता निघतोय आम्ही. मित्रांनो पोचलोय आम्ही आता हनुमानगडला. चला उतरा टिंकू उतरा वाटतं. मित्रांनो का बघा हे मंदिर आहे संकटमोचन हनुमान मंदिर. तर आम्ही इथं पोचलोय. किती वेळ लागला रे? हा तिकडे 10 मिनिटं लागला. नैनितालवरून 10 मिनिटात इथं हनुमानगडला पोचतो आणि तिथून आलोय आता आम्ही इथं. बघू आता इथं दर्शन वगैरे घेऊ आणि त्यानंतर पुढे निघू. काय चाललो आम्ही तिथं समोर. नैनितालचा हा सनसेट पॉईंट. चला खटिमा पोहोचलो बा आपण. चला उतरा उतरा रे पाटापाटा. पोहोचलो ना भाऊ खटिमा. खटिमाला पोहोचलो भाऊ एका परचं. आता इथून रिंगसला जायचंय. ट्रेन आहे 6 वाजता. बघा खटिमा. खटिमाला पोहोचलोय आता. उतरा पाटापाटा उतरा. जर्किंग विर्किंग या. मागचं मागून उघडणं मग ते बटन दाब ना उघडते. चला चलो भैया भैया चलते. बहुत आपका बहुत बहुत धन्यवाद. मित्रांनो कधी पण तुम्हाला जर यायचं असेल नैनितालला किंवा कैचीधामला तर दीपक भाईंना भेटा. हे दीपक भाईंनी आम्हाला म्हणजे एकदम छान अशी ट्रिप केली. सर्व काही माहिती व्यवस्थित दिली. गाईड पण आहे. हा प्लस गाईड आहे. काय वाटलं तुम्हाला? इकडे आले तर दीपक भाऊंना बिल्कुल कॉन्टैक्ट नंबर लिखो मेरा. बोलो. 7488885664. दीपक सिंह बोरा कारदम टैक्सी से ऑल कुमाऊं टूर कहीं भी. कहीं भी कार्ड गोदाम में आने से पहले कॉल करें. पहले कॉल करो. अच्छा आप भाई भैया लोग जैसे रेट कोई नहीं देगा आपको. तो बेस्ट रेट मिलेंगे गाड़ी और ड्राइवर प्लस गाइड है. हाँ वही तो एकदम सस्ते में. कितना बाकी है? सस्ता मत दो, सस्ते में आप खाटिमा स्टेशन. खटिमावरून ट्रेन आमची 6:45 आहे. म्हणलं आता नाश्ता करून घेऊ काहीतरी. नाश्ता करतो आता समोसे वगैरे. किती 5-5 रुपयाला एक समोसा येतात. 2 समोसे आणले. म्हणलं आपलं नाश्त्याचं काम होईल. कारण संध्याकाळी आता किती वाजता 10 वाजता का 11 वाजता माहीत नाही. तोपर्यंत जेवढं खाणं होतं तेवढं खाऊन घेऊ नंतर बघता येईल. चला बाय. ट्रेन येईल आमची. ट्रेन येईल आता. त्या ट्रेनमध्ये बसून घेऊ आम्ही म्हणजे डायरेक्ट रिंगसला जाऊ. उद्या डायरेक्ट भेटू आता राजस्थानमध्ये. चला भेटूया राजस्थानमध्ये. बाय. गाईज ट्रेनमध्ये बसलो आता आम्ही. आता आमची सीट बघतोय आम्ही. भेटले आडी भाई हा ललित आणि हे बघा हा जॉन भाई. कपडे बदलताना म्हणजे गरम इतकं गरम हो राहिलं का काय सांगा. कपडे काढून खूप गरम हो राहिली आता. खरंच लिटरली खूप गरम हो राहिलं. मग आता चालू आमचं सीट S4 मध्ये आहे. आता S3 डब्बा आहे. S3 मध्ये पूर्ण हे 4-6 जण आहे. आम्ही S2 म्हणजे याच्या पाठीमागचा डबा आहे. आता तिकडे जातो आम्ही. ट्रेनचा आहे आम्ही राहू दे.